तुम्हाला डायबिटीज ब्लड प्रेशर तसं काहीच नव्हतं बरोबर. डायबिटीज होता पण तो कंट्रोल केला आपण आणि मग क्लिअर केला. बरोबर. बघा डायबिटीज असताना देखील कंट्रोल करून व्यवस्थितपणे ट्रीटमेंट होऊ शकते हे देखील देवीदास शिरोडे सर सांगतात. नमस्कार मित्रांनो, आज आपल्याबरोबर मिस्टर देवीदास शिरोडे सर आहे. सर चाळीसगाव वरून आले. सरांची ट्रीटमेंट आजपासून 2 वर्ष आधी एक्झॅक्टली झाली होती फुल माउथ इम्प्लांटची. तर सर एक विचारायचं आहे तुम्हाला, तुमची ट्रीटमेंट जेव्हा झाली त्या टायमाला तुमचे दात ट्रीटमेंट झाल्यानंतर किती दिवसात लावण्यात आले? 3 ते 4 3 ते 4 दिवसात. आणि 3 ते 4 दिवसात लावल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झाला हे जरा तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिता? हो हो हो. आम्ही म्हणजे अगोदर जेवणच होत नव्हतं नाना. हा, कारण मग 1 तास लागून जायचा, हळू खायचं, दात पडलेले होते. आता जेवण अगदी इझी होतं आणि चांगलं होतं. चांगलं होतं. हो हो बरोबर. आमच्या प्रेक्षकांना काय सांगू शकतात की ज्यांना जर त्रास असेल तुमच्यासारखा त्यांना तुम्ही काय मेसेज देऊ शकता? अगदी आमच्या गावचे पहिले पण 2 पेशंट इथे आले होते. त्यांच्या सांगण्यावर आम्ही इथे आलो होतो. आणि आम्हाला ते अगदी आतापर्यंत तर आनंदच आहे. आता 2 वर्ष झाले, काही प्रॉब्लेम आला नाही, काही नाही. अच्छा, व्यवस्थित अगदी व्यवस्थित. अजून आमच्या गावचे 1-2 पेशंट यायला इच्छुक आहे. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. व्यवस्थितपणे ट्रीटमेंट झाली. बरं, मला एक विचारत होतं, ट्रीटमेंट करताना खूप दुखणं असं काय त्रास झाला? काहीच त्रास नाही. असं काही पाहिजे एवढा त्रास नाही झाला, पण ते बरोबर. तर ऐकण्यात आलं तुम्हाला की याच्यात घाबरण्यासारखं काहीच नसतं, कारण ही ट्रीटमेंट कशी पूर्णपणे बधीर करून तुम्हाला केली जाते. तर एखाद्या पेशंटचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर तुम्हाला ते ट्रीटमेंटची डिसिजन्स घ्यायला फार सोपं जाऊ शकतं. बरोबर. तर सर अजून तुम्ही एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुमच्या हसण्यामध्ये किती फरक पडला, तुमच्या व्यक्तिमत्वात किती फरक पडला? भरपूर जमीन आसमानचा फरक पडला डॉक्टर. कारण दातच नव्हते, पुढचे दात पडले ना फारच खराब गेला होता. आता व्यवस्थित आहे आणि म्हणजे असं वाटतच नाही दात बसवले, दात बसवले, स्वतःचे दात आले. कोणाला जर सांगितलं तर त्याला वाटतं की आपण दात चेंज केले. नैसर्गिकच आहे, एकदम नैसर्गिक. हा, असं कोणाला शंका येत नाही किंवा दात लावलेले आहेत बापरे, नैसर्गिक आहे असंच वाटतं. बरं. तर तुम्ही ऐकण्यात आलं की सर म्हणतात की याच्यात दात जेवायला तर भेटतातच, पण व्यक्तिमत्वात देखील टोटली फरक पडतो. आणि कोणाला सांगितलं आपण तर दात बदलले असं म्हणतो. आणि एकदम नॅचरल. हा, नाही तर नॅचरलच आहे असं कोणाला लक्षात येत नाही. बरं. तर वयस्कर लोकांना तुम्ही डेफिनेटली सांगू शकता की 100% त्यांना फार गरज असते दादा. हो, आणि 60च्या पुढे लोकांना आहेच गरज. 60च्या पुढच्या लोकांना करायला काय हरकत नाही. तुम्हाला डायबिटीज ब्लड प्रेशर तसं काहीच नव्हतं बरोबर. डायबिटीज होता पण तो कंट्रोल केला आपण आणि मग क्लिअर केला. बरोबर. बघा डायबिटीज असताना देखील कंट्रोल करून व्यवस्थितपणे ट्रीटमेंट होऊ शकते हे देखील देवीदास शिरोडे सर सांगतात. आज 2 वर्ष झाले यांना ट्रीटमेंटला. आज 2021 ला बरोबर यांची ट्रीटमेंट झाली होती आणि आज ऑलमोस्ट फेब्रुवारीचा संपायला आला. तर फेब्रुवारीमध्ये त्यांचा ऑलमोस्ट 2 वर्ष होण्यावरच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला देखील असा काही प्रॉब्लेम आहे किंवा तुमच्या नातेवाईकांना हा जर त्रास असेल, ज्यांना अजिबात दात किंवा सगळे दात गळले असेल, तर ही ट्रीटमेंट जी फुल माउथ डेंटल इम्प्लांट्स म्हणतात, ही ट्रीटमेंट तुमच्यासाठी अतिशय उपयोगी येऊ ठरू शकते. तर तुम्हाला तसं काही मदत असेल तर आमच्या हेल्पलाईनला संपर्क करावा. तुम्हाला कधी काय असं कन्फ्युजन असेल तर तुम्ही आमच्या हेल्पलाईनला संपर्क केल्यानंतर आम्ही तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे पेशंट्सचे मुलाखती तुम्हाला आम्ही पाठवू. त्याच्यात तुम्हाला अजून कॉन्फिडन्स डेव्हलप होईल आणि आमची डॉक्टर टीम तुमच्याशी संपर्क देखील करतील आणि तुम्हाला फोनवरती देखील गाईड करतील. तर मित्रांनो, तुम्हाला काही त्रास असेल तर हेल्पलाईनवर संपर्क करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. थँक्यू सो मच.